सारा मैदान गाजविला, आई गावदेवी कळवे संघाने सारा मैदान गाजविला, आई गावदेवी कळवे संघाने सारा मैदान गाजविला, आई गावदेवी कळवे संघाने सारा मैदान गाजविला. रोशन मोकल चौकार षटकार मारतय पार लाईनला, मारतय पार लाईनला, मारतय पार लाईनला. सौरभ आणि अजिंक्यच्या तोडच नाही फिल्डिंगला, तोडच नाही फिल्डिंगला, तोडच नाही. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
चांगले केले, बहुतांशी काहीकांना यश मिळालं, काहीकांना यश नाही मिळालं. त्या सर्वांचं विशेष पुन्हा एकदा कौतुक केलं जातं आणि वळतो या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण सोहळ्याकडे. बरोबर अजूनही तादायत सकाळचे 6:11 होत आहेत. 350 प्रेक्षक अजूनही लाईव्ह या स्पर्धेकडे आहेत. स्पर्धेकडे लक्ष वेधलं गेलंय. थोड्याच वेळात या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. गुणांकन चालू आहे. कोणत्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली आहे, कोणत्या खेळाडूंनी किती विकेट्स घेतल्यात, कोणत्या खेळाडूंनी किती झेल घेतल्यात, कोणत्या खेळाडू आपल्या संघासाठी कुठपर्यंत योगदान कशा प्रकारे दिलंय, या सर्व खरं तर लेखाजोखा ही स्पर्धा सचिन केणी चिरनेर यांच्या लेखणीतून साकारली जाते. आणि पूर्णपणे या स्पर्धेचा निर्णय, या स्पर्धेचा पूर्णपणे जो अहवाल असेल, या स्पर्धेचा जो काही निकाल असेल तो पारदर्शक असणार आहे. आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करूनच खरं तर बक्षीस वितरण सोहळा केला जाणार आहे. आणि हे करत असताना ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचा विशेष कौतुक. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळ्या ढंगामध्ये ही स्पर्धा येईल आणि काहीतरी वेगळं आणखी पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल. तर सर्व तिन्ही संघांचे चाहते आणि खेळाडू समोर यायचं आहे. यस जसकार, कळवा आणि करंजा समोर यायचं आहे. जसकार, कळवा, करंजा संघाचे सर्व खेळाडू समोर यायचं आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे. याच साठी केला होता अट्टासा सेवकचा षड गोड बाबा. तसेच जसकार संघाचा जसकार संघाचा 12वा प्रतिनिधी ज्याचा सत्कार सोहळा करायचा बाकी राहिलाय. कारण या स्पर्धेमध्ये अंतिम 3 मध्ये जाणाऱ्या 12व्या प्रतिनिधीचा सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. कळवा संघाचा केला आहे. त्यानंतर करंजा संघाच्या सुद्धा 12व्या प्रतिनिधीचा सत्कार केला आहे. तर जसकार संघाचा 12वा यस राकेश पाठवायचा आहे. जसकार संघाचा 12वा प्रतिनिधी जो होता तो यालाच पाठवा. यायचं आहे. जसकार संघाचा 12वा प्रतिनिधी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी येत आहे. आणि विनंती आहे जय माता दी ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आणि या स्पर्धेचे शिल्पकार जोरदार टाळ्या मास्टर माइंड साठी झाले पाहिजे सुनील शेटकडू. खरं तर हे सर्व होत असताना ज्यांची मेहनत, ज्यांची कल्पक बुद्धी, ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा विशेष कौतुक केलं जातं. आणि कोणत्या मान्यवराचं किंवा एखाद्या प्रेक्षकाचं, एखाद्या स्वयंसेवकाचं जर सन्मान राहिला असेल तर आपण प्लीज मंचावरती आपला सन्मान केला जाईल. तसेच कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर प्लीज आमच्या आपण निदर्शनास आणून द्या. त्यांचे सुद्धा आभार मानले जातील. कारण या सर्व गोष्टी एका दोघांच्या नाही तर सर्वांच्या एकत्र येऊन सर्वांच्या मेहनतीनेच ही यशस्वी स्पर्धा आणि या स्पर्धेला यशस्वी स्वरूप प्राप्त होऊ शकलं. म्हणून या यशाचे, या स्पर्धेचे आणि या ऐश्वर्याच्या उंच शिखरावरती चमकणाऱ्या या स्पर्धेचे भागीदार तुम्ही सर्वजण आहात हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. तर सुरुवात केली जाणार आहे. या स्पर्धेचा आपण विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे अनेक बक्षिसे वैयक्तिक असतील. आणि तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं समालोचन केलं या 3 रात्रीमध्ये त्यांचा आम्ही सर्वप्रथम सन्मान करणार आहोत. त्यामध्ये प्रसाद भोईर जे दादरपाड्याचे आहेत, अतिशय चांगलं समालोचन ते सातत्याने करतायत या स्पर्धेसाठी, तर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्रसादचं. अतिशय चांगलं समालोचन प्रसादजी भोईर यांच्या वतीने करण्यात आलं या स्पर्धेसाठी.
यानंतर जेव्हा जेव्हा आदरणीय महेश कडू साहेबांची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा दरवर्षी एक आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. हा आवाज फक्त या स्पर्धेत पुरता मर्यादित नाही आहे. ज्यांनी शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मराठीतून समालोचन केलं, प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकली, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सर्व पाहतो, आदरणीय चंद्रकांत शेटे यांचा सन्मान आज आपल्या मंचावर इथे केला जातो. एकदा जोरदार टाळ्या चंद्रकांत शेटे यांच्यासाठी. 3 रात्रीमध्ये त्यांचं देखील मंत्रमुग्ध करणारं समालोचन सर्वच प्रेक्षकांनी ऐकलं. यानंतर स्पर्धा संपन्न होत असताना ज्या निवेदकांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली आणि अतिशय चांगलं सूत्रसंचालन आणि निवेदन केलं असे पागोटे गावचे आतिश पाटील चा सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. खूप चांगलं कार्य त्यांनी केलं. आमच्या समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान त्यांच्या वतीने करण्यात आला, त्यांच्या वाणीतून करण्यात आला, असे आतिश पाटील यांचा सन्मान होतोय. यानंतर 185 देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं पोहोचवण्यात आलं. tenniscricket.in आणि tenniscricket.in च्या बिहाफमध्ये हा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर अमित बाबा ठवाळ इथे स्वीकारतात. स्लिप डिस्क या आजारामुळे काही अपडेट्स त्यांचे आलेले नाही आहेत, कारण अनेक ग्रुपमध्ये ते कार्य करतात आणि आज त्यांचा सन्मान इथे होतोय. tenniscricket.in चा सन्मान इथे होतोय. थँक्यू अमित बाबा ठवाळ, खूप चांगलं कार्य तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. यानंतर आमचे गुणलेखक सचिन केनी यांचा इथे सन्मान केला जाईल, जे चिरनेरचे आहेत. अतिशय चांगलं गुणलेखन ज्या गुणलेखकाच्या माध्यमातून झालं, असे सचिन केनी यांचा देखील सन्मान या स्पर्धेचे आयोजकांच्या वतीने इथे केला जातोय. धन्यवाद सचिन केनी, तुम्ही देखील आम्हाला 3 रात्रीमध्ये खूप चांगला सपोर्ट केला. खूप चांगलं गुणलेखन ज्यांच्या वतीने करण्यात आलं, असे सचिन केनी यांचा सन्मान इथे केला जातोय. तर सचिनच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत या स्पर्धेच्या बाबतीत. या 3ऱ्या वर्षीमध्ये आपल्याबरोबर जोडलेत सचिन केनी. निश्चितच मित्रांनो, पहिल्यांदा धन्यवाद देतो आयोजकांचे, संधी मिळाली इथे गुणलेखन करण्याची. एवढी मोठी भव्य स्पर्धा आणि सर्वांच्याच मुखातून आपण या स्पर्धेच्या विषयी प्रशंसा ऐकली आणि तशी प्रशंसा करण्यायोग्यच ही स्पर्धा. निश्चितच आपल्या उरणसाठी भूषणावं असणारी आणि उरणमध्ये अशी स्पर्धा होते असं आपण अभिमानानं सांगू शकतो. अशी ही स्पर्धा आज इथे सोनारीच्या सिद्धिविनायक मैदानावर झाली, याचा मलाही अभिमान वाटतोय आणि सर्वांचे धन्यवाद. जनरेटर ऑपरेटर त्यांचाही सन्मान केला जातोय. जनरेटर ऑपरेटर आपण देखील यायचे, आपलाही सन्मान केला जातोय. या माजी सरपंच चषकात आपलं देखील योगदान खूप मोलाचं होतं. जनरेटर ऑपरेटर त्यांचाही सन्मान केला जातोय. विनंती असेल कैलास यांना आपण सन्मानित करायचे. खास या माजी सरपंच चषकात आपण जे कार्य केलं त्यासाठी आपल्याला देखील सन्मान केला जातोय. तदनंतर या स्पर्धेचे आमचे 3ही पंच त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. उदय तांडेलजी, आपण या ठिकाणी यायचंय. उदय तांडेलजी एक धडाकेबाज फलंदाज आणि तदनंतर पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी करताना आपण त्यांना पाहतोय. तर त्यांचाही विशेष सन्मान मी सुनील कडू यांना विनंती करेल आपण सन्मानित करायचं आहे. उदय तांडेल पंच म्हटलं तर सोपी गोष्ट नसते, रोज त्यांनाच पत्करावा लागत असतो आणि अशी ही कामगिरी एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गेली 3 वर्ष या माजी सरपंच चषकाचे ते जरूर घटक बनत आहेत. तदनंतर नीरज राणावत, प्रशांत कडू यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचंय. नीरज राणावत यांना सन्मानित करायचंय. विशेष सन्मान केला जातोय नीरज राणावत यांचा. तदनंतर या ठिकाणी सन्मानित केलं जाईल दत्ता मेहर, आणखी आमचे पंच नवी मुंबईचे ज्यांनी देखील गेली 3 वर्षे या स्पर्धेशी जोडले गेले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय.
पंच सुरेंद्र बातेकर सर हे देखील मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गेली 3 वर्ष जुडले गेलेले आहेत. स्वतः क्रिकेट प्रशिक्षक आहेत. लहान लहान मुलांना नवनवीन क्रिकेटर्स ते घडवत आहेत. खूप मोठी गोष्ट आहे आणि आपला नक्की जॉब बघून या सर्व गोष्टी करणं, क्रिकेट पंच राहणं, नवनवीन खेळाडू घडवणं, या सर्व भूमिका सुरेंद्र सर निभावताना आपल्याला पाहायला मिळत असतात. तर एकदा हेमंत भोईर यांच्या शुभ हस्ते सुरेंद्र सरांचा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या सुरेंद्र सरांसाठी देखील झाल्या पाहिजेत. विशेष म्हणजे बराचसा लांबवरचा प्रवास करत असताना देखील ते या ठिकाणी डायरेक्ट आल्यानंतर पंचांच्या भूमिकेत उभे राहिले होते. तर स्क्रीन राजपाल सेठ ज्यांची स्क्रीन आहे, विनंती आपण देखील या ठिकाणी यायचं, आपलाही सन्मान केला जातोय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि नक्कीच तुमच्या मनामध्ये नक्कीच का माझ्या मनामध्ये काय चाललं तुमच्या मनापर्यंत पोहोचलंय. कारण टेनिस क्रिकेट काल परवापर्यंत जर पाहिलं तर हे टेनिस क्रिकेटला कोणी विचारतही नव्हतं, परंतु आज या टेनिस क्रिकेटने एवढी उंची गाठली आहे, अभिमान वाटतो. ते माझे समालोचक मित्र आहेत आणि आज IPLने आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली. आपले कुणाल दाते IPL मध्ये समालोचन करताना आपण पाहिलं तर त्या कुणाल दातेंचा विशेष सन्मान या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. ते माजी सरपंच चषक या क्रीडा स्पर्धेचे घटक देखील आहेत गेली 3 वर्ष. विशेष म्हणजे काल आणि परवा 2 दिवस IPLच्या मॅच केल्यानंतर तिसऱ्या दिवशी कुठे आले? सोनारीमध्ये या स्पर्धेसाठी आले. तर नक्कीच त्यांचं मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुरेंद्र डेकोरेटर्स आपला देखील सन्मान केला जातो. सुनंदा डेकोरेटर्स आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनंदा डेकोरेटर्स खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा तर अरुणजी करंडे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. अरुण करंडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. खास वाशीवरून तुर्भ्यावरून दररोज मॅच पाहायला अरुणजी आपण देखील येतात. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. ही अशी माणसं सर्व जोडलेली आहेत महेश कडू साहेबांनी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस, आपण बोलतोय आता या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण सोहळ्याकडे, जिथे मात्र सुरुवात केली जाणार. या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामनाचा किताब सर्वप्रथम दिला जाईल. ज्या खेळाडूने 19 धावा जमा केल्या असा सुशांत मोकळ कळवे संघाचा ठरलाय उपांत्य फेरीचा सामनावीर. विनंती आहे कुणा खेळाडूला आपण यायचं आहे आणि हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं विजयजी कडू यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण, दिलीपजी कडू यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा किताब सुशांत मोकल उपांत्य फेरीचा सामनावीराचा किताब जो मात्र यावेळेस बहाल केला जातोय. सुशांतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. तदनंतर आपण वळतोय या स्पर्धेचा अंतिम सामना झालो आणि त्या अंतिम सामन्याचा सामनावीर ज्या खेळाडूंना आईनं मोक्याच्या क्षणी आपल्या संघाची गरज ओळखून फलंदाजी केली आणि आपल्या संघाला खरं तर पराभवाच्या भोवऱ्यातून विजयाकडे आणलं आणि विजयाच्या किनारे आपल्या संघाची नाव लावली, असा ठरलाय अंतिम सामन्याचा सामनावीर. यस, नो डाऊट प्रसाद पाटील 20 धावा. विनंती आहे सुनीलजी कडू यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस दावाशी विनंती आपणास केली जाते. सुनीलजी कडू बक्षीस असणार आहे सामनावीरच्या किताबासाठी एक आकर्षक ट्रॉफी व ब्रँडेड मनगटी घड्याळ दिला जाणारा मेगा फायनलच्या सामनावीरासाठी. क्या बात आहे. ऐश्वर्याच्या उंच क्षितेवरती चमकणारी स्पर्धा म्हणून का ओळखली जाते? प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं पाहायला मिळत आहे आणि हे सर्व होत असताना आपण पाहताय वेगळ्या आनंदानं मात्र इथे मात्र सामनावीर प्रसाद पाटील हे बक्षीस स्वीकारत असताना. तर वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे.
प्रत्येक येणारा चेंडू आपल्याकडे अडवण्यासाठी ज्यानं जीवाच्या आकांताने प्रयत्न केले, येणारा प्रत्येक चेंडू ज्याने अडवला, हातामध्ये येणारा प्रत्येक झेल ज्याने टिपण्याचा प्रयत्न केला, 90%हून अधिक त्याला यश मात्र ते झेल टिपत असताना मिळालं. 2 फलंदाज ज्याने धावबाद केले, तब्बल पूर्ण स्पर्धेमध्ये 8 झेल टिपले. असा ठरला या स्पर्धेचा माजी सरपंच चषक 2019 पर्व तिसरे आणि या तिसऱ्या पर्वाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस जात आहे. त्या खेळाडूचं नाव आहे नवनाथ. यस, कळवे संघाचा नवनाथ. कळवे संघाचा नवनाथ हा खेळाडू ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अर्थातच क्रिकेट जिंकायचं असेल तर केवळ चौकार षटकार गोलंदाजी नव्हे, ज्याचा या आउटफील्डवर दबदबा असतो तोच खरा हिरो ठरत असतो. तो ठरलाय कळवे संघाचा अर्थातच नवनाथ. सन्माननीय चंद्रकांत बाबूराव तांडेल यांना विनंती केली जाते आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस द्यायचं आहे. नेहमी अतिशय आपण म्हणत असतो की गायक किती जरी पट्ट्याचा असला तरी तबल्यावरती कोण आहे, टाळकरी कोण आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमची गोलंदाजी किती उत्तम असली तरी तुमचं क्षेत्ररक्षण कसं आहे याला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहताय नवनाथ या खेळाडूला सन्मानित केलं जातं. एक आकर्षक चषक, एक ब्रँडेड मनगटी घड्याळ देऊन सन्माननीय अतिथींच्या पवित्र शुभास्ते आपण पाहताय सन्मानित केलं जातं. यस, फास्ट ट्रॅक कंपनीचा एक ब्रँडेड मनगटी घड्याळ देऊन इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. तर वलटो या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेच्या माध्यमातून वलटोय उत्कृष्ट फलंदाजाकडे. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज देण्यापूर्वी वलटोय या स्पर्धेच्या उत्कृष्ट गोलंदाजाकडे. संघनायकांना ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं त्या गोलंदाजाने करण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना कधी बोटाची जादू तर कधी खांद्यातील वेग हे दाखवत असताना फलंदाजी करत असताना त्रेधा तिरपीट उडवणारा ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्या गोलंदाजाचा आपण विचार केला, पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने तब्बल 7 विकेट्स मिळवले आणि कमीत कमी धावा देऊन रोखण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला केला, असा ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे माजी सरपंच चषक 2019 पर्व तिसरे आणि या तिसऱ्या पर्वातील अंतिम टप्प्याकडे आपण गेलो आणि तिथे मात्र या स्पर्धेचा ठरला उत्कृष्ट गोलंदाज आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे अर्थातच करंजा संघाचा हिरेन भगत. विनंती आहे जॉन्टी तांडेल यांना आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. जॉन्टी तांडेल येस यायचं आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विशेष करून 2 संघांना विनंती असेल. हिरेन भगत पूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट्स ज्यांना मात्र मिळवल्या. एक आकर्षक चषक व मनगटी घड्याळ देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. तदनंतर आपण जातो या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज. जेव्हा जेव्हा ज्या फलंदाजाच्या हातामध्ये बॅट पाहायला मिळाली, जेव्हा जेव्हा त्या फलंदाजाला क्रीजवरती आपण खेळताना पाहिला तेव्हा गोलंदाजाला नक्कीच प्रश्न पडला होता. संभ्रमात मात्र टाकण्यास मात्र त्याला भाग पडलं होतं. कशा प्रकारे या फलंदाजाला सामोरं जावं हा विचार त्याला करावा लागला होता. कारण त्या फलंदाजाने एक जबरदस्त कामगिरी केली. आणि खरं तर मित्र सांगावंसं वाटतं, पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर प्रत्येक गोष्टीचा इथे मात्र लेखाजोखा ठेवूनच या स्पर्धेचा आपण पूर्णपणे अहवाल आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि हा पोहोचवत असताना पुन्हा एकदा आपण जाऊया या स्पर्धेच्या तृतीय क्रमांकाकडे. अर्थात या स्पर्धेचा ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. या स्पर्धेचा ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी करंजा संघ. तर करंजा संघाला विशेष सूचना आहे, लगेचच आपण यायचं. करंजा जी मानसिकता पुनर् पॅनल्टी नाही तर लागू शकेल आपल्याला, त्यामुळे विनंती असेल लवकर यायचं आहे. करंजा संघाचा संघनायक. यस, अर्थातच माजी सरपंच चषक 2019चा तृतीय क्रमांकाचा मान पटकावतोय करंजा संघ. खऱ्या अर्थानं जी माणुसकी संपूर्ण 3 रात्रीमध्ये या ठिकाणी पाहिली, ती एकवटली, तीच माणुसकी आपण पाहतोय. अर्थातच जय माता दी ग्रुप असेल, श्री साई समर्थ एंटरप्राइजेस असेल, पार्किंग बायचे सर्व प्रतिनिधी सदस्य असतील, यांच्या समवेत या ठिकाणी ट्रॉफीला प्रदान केलं जात आहे.
जोरदार टाळ्याने आपण करंजा संघाचं या ठिकाणी कौतुक करूया. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकार केला गेला आणि म्हणूनच आज या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांक करंजा संघाला या ठिकाणी मिळालेला आहे. अर्थातच थोडीशी निराशा असेल, परंतु समाधान हे सगळ्यात मोठं सुख आहे. आपण यातून पुढे निश्चितपणे शिकूया, चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि पुढच्या वेळेला माजी सरपंच चषक 2019 मध्ये अंतिम विजेतेपद कसे मिळेल यासाठी प्रयत्न करूया. नक्कीच हे म्हणजे असं झालं, हे तीन जे संघ या तीन संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिन्ही संघ अव्वल दर्जाचे, तिन्ही संघाचा खेळ सुद्धा अव्वल दर्जाचा आहे. हे म्हणजे अतिशय वेगाने धावणारे अश्व, अर्थात घोड्यांमध्ये होणारी ही रेस मी म्हणेन. कोणाचा खांदा पुढे होता, कोणाची मान पुढे होती, तर कोणाचा पाय पुढे होतं. हे होत असताना आपण पाहिलं चांगला खेळ प्रत्येकाचा पाहायला मिळाला, पण काही अंशाने काहीकांना यश मिळालं, काहीकांना अपयश मिळालं. आणि हे सर्व होत असताना या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी विनंती केली जाते पुन्हा एकदा. यस अतेशजी. अर्थातच चुकून ही कधी आम्ही मुंगीच्या वाटेला जात नाही आणि आमच्या वाटेला जर कोणी आला त्याला सोडत नाही. अर्थातच पार्किंग बॉईज यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं अनावरण केलं जाईल. जसकार संघाला विनंती राहील, आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी संपूर्ण संघाला विनंती राहील की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आरपी जसकार संघ अर्थातच आजच्या या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मान ज्या संघाने या ठिकाणी पटकावलेला आहे. अर्थातच नजर होती चमचमत्या या चांदीच्या चषकावर, परंतु या ठिकाणी समाधान मानावं लागलेलं आहे द्वितीय क्रमांकावर. तो ठरतोय माजी सरपंच चषक 2019चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. पार्किंग बाईच्या सर्व सदस्यांसमवेत या ठिकाणी त्यांना ही ट्रॉफी प्रदान केली जात आहे. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं 3 रजनीमध्ये माणुसकीचं, दोस्तीचं, विश्वासाचं या ठिकाणी नातं जोडलं गेलं आणि म्हणूनच आज सकाळ झालेली आहे तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक जोडलेले आहेत. आणि म्हणून सातत्याने सांगावंसं वाटतं, मातीला माती जोडल्यानंतर मातीपासून वीट तयार होते, विटेला वीट जोडल्यानंतर विटेपासून भिंत तयार होते, भिंतीला भिंत जोडल्यानंतर भिंतीपासून घर तयार होतं, घराला घर जोडल्यानंतर घराचं कुटुंब तयार होतं, कुटुंबाला कुटुंब जोडल्यानंतर कुटुंबाचं समाज तयार होतं आणि समाजाला समाज जोडल्यानंतर तुमचं आमचं नातं तयार होतं. अशा नात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. प्रसाद सर. यस, जाऊया या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाकडे. परंतु हे जाण्यापूर्वी आपण जर पाहिला तर जसकार संघाच्या यशाचा आलेख जर आपण पाहिला, गेल्या वर्षी तृतीय क्रमांक, यावर्षी द्वितीय आणि पुढच्या वर्षी नक्कीच प्रथम क्रमांकासाठी त्यांचा प्रयत्न असेल. त्यासाठी शुभेच्छा सुद्धा तुम्हाला असतील. तर वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाने आपली दहशत मैदानामध्ये ठेवली, ज्या फलंदाजाने खेळपट्टीवर गेल्यानंतर गोलंदाजांची पलटी भुई केली, असा ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तर विनंती केली जाते योगेश कडू आणि महेश म्हात्रे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण, आणि मनोज कडू यांना विनंती आहे, या 3 मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि या स्पर्धेचा ठरलाय उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेचा ठरलाय उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजानं आक्रमक फलंदाजी केली, ज्या फलंदाजानं गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या, ज्या फलंदाजानं षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला, असा ठरलाय. 38 चेंडू पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं फेस केले, 82 धावांचा डोंगर ज्यानं रचला, असा ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. त्या फलंदाजाचं नाव आहे जसकार संघाचा भारत ठाकूर. क्या बात आहे, भारत ठाकूर ठरलाय माजी सरपंच चषक 2019 पर्व तिसऱ्याचा उत्कृष्ट फलंदाज. एक आकर्षक चषक व एक ब्रँडेड मनगटी घड्याळ देऊन त्याला सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे भारत गरजसाठी. तर थँक्यू महेश भाऊ, आम्हाला खेळायला बोललं. तर ज्यासाठी ही क्रीडा स्पर्धा भरवली गेली होती, आपल्या गावामध्ये सोनारी गाव इतर ठिकाणी जाऊन बक्षिसं मारत होतं, इतर ठिकाणी जाऊन खूप चांगला परफॉर्मन्स होत होता. पार्किंग बॉईज असेल, त्याचबरोबरीने जय माता दी ग्रुप असेल, त्यांच्या माध्यमातून आणि या नक्कीच साहेबांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नक्कीच संकल्पनेतून
एक आगळी वेगळी स्पर्धा भेट द्यायची टेनिस क्रिकेट विश्वाला रायगडाला, ही संकल्पना सुचली काय आणि बघता बघता 3च वर्षात संपूर्ण रायगडाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतली काय अशी स्पर्धा माजी सरपंच चषक सोनारी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि झुंज ज्याच्यासाठी होती तो मात्र प्रथम क्रमांक. चर्चा कुणाची होते तर विजेत्याची होते. सहभागी 24 झाले होते परंतु विजेता हा एकच असतो आणि एकच असतो आणि तो संघ आहे 23 संघांना मागे टाकून अव्वल क्रमांकावर विराजमान झालाय. रायगडाला मात्र एक नवीन विजेता मिळाला आणि विजेत्याचं नाव आहे पेन तालुक्याला पडलेलं कोड्याचं नाव आहे कळवा गाव. विजेते या स्पर्धेचे एकेकाने यायचंय एकेकाने. अर्थातच लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात आम्ही जिंकणं नियतीला देखील शक्य नाही असा कळवा संघ. क्या बात आहे. माजी सरपंच चषक 2019 चॅम्पियन या ठिकाणी ठरतोय. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे विजेत्या. आजची रात्र मला वाटत नाही कळवावासीय कधी विसरतील. त्यांच्या प्रत्येकाच्या प्रेक्षकाच्या देखील आयुष्यातील महत्वाची रात्र होती. खेळाडूंनी मात्र स्वतःला संपूर्णपणे झोकून दिलं. हो, हे विजेतेपद आम्हाला आमच्या गावात न्यायचंय. त्यासाठी मात्र जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि त्यांचं स्वप्न आता सत्यात उतरलंय. गवसणी घातलीये त्यांनी या चांदीच्या चषकाला, अव्वल क्रमांकाला. जे स्वप्न होतं भल्या भल्या संघांचं ते स्वप्न मात्र कळवा नावाच्या पेन तालुक्यातील या गावाचं पूर्ण झालेलं आहे. कळवा गाव गणपती बनवण्यासाठी मात्र प्रसिद्ध आहे परंतु आज तोच गणपती बाप्पा त्यांना या सिद्धिविनायकाच्या सोनारी गावात पावलाय. सर्टिफिकेट देखील दिलं जात आहे. प्रमाणपत्र देखील दिलं जात आहे. सर्वांच्या साक्षीने आपण पाहता या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रंगला जातो. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन गावदेवी कळवे संघ. स्वप्नातलं चषक अर्थातच मोहात पाडणारं चषक अर्थात गेलं ते कळवे संघाच्या खांद्यावर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक व्हायला पाहिजेत. प्रसाद प्रसाद याच्याशी आम्ही वार्तालाप करणार आहोत या स्पेशल विजेते पदाविषयी. मानाची स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून संपूर्ण रायगडातील ख्याती आणि कर्णधार प्रसाद यांच्याशी आम्ही वार्तालाप देखील करणार आहोत. प्रसाद, काय म्हणशील या स्पेशल विजेते पदाविषयी? स्वप्न सत्यात आलंय आणि एकंदरीत ओव्हरऑल टीमच्या सर्वांच्या परफॉर्मन्स विषयी. नक्कीच परफॉर्मन्स तर महत्त्वाचाच होता आणि पहिलं सांगेल की जेव्हाही टुर्नामेंट अनाऊन्स झाले तेव्हा आमच्या गावातील खेळाडूंनी आणि समर्थकांनी विचार केला की इथे आम्हाला कधी खेळायला भेटेल आणि आम्ही महेशदाला फोन केला आणि त्याने आम्हाला एंट्री ठेवली. त्यांचा आम्ही आभार पहिल्यांदा मानतो. कुणाचा वाटा या विजेतेपदामध्ये? नक्कीच पहिला म्हणेन आमच्या गावकऱ्यांचा, तर त्यांचा पहिला मान असेल आणि त्यांच्यामुळेच आम्ही खेळतो आणि आमचे खेळाडू संघ सहकारी आणि आमची कमिटी, जुनी नवी कमिटी यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही खेळतो चांगलं. अप्रतिम. आणि आता जल्लोष किती होणार आहे आणि किती आनंद झाला असेल प्रत्येक गावकऱ्याला आणि तुम्हाला देखील. माझ्या मते मी तर म्हणेल हा ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कपच होता की काय? नक्कीच वर्ल्ड कपच होता हा. रायगड मधला एक वर्ल्ड कप होता आणि गावात तर आमच्या आता जल्लोषच आहे की आणि लेडीजांनी